शाळेबाहेरचं खाऊ म्हणलं की किती आठवणींना उजाळा मिळतो ना. सगळ्या त्या शाळेतल्या आठवणी आठवतात. आपल्याला किती पैसे मिळालेत यावरून आपण दिवसभर ठरवायचो की आज मला सुट्टीमध्ये काय खायचंय. 25 पैसे, 50 पैसे, कधी पैसे नसतील तर आपण वाटून खायचो आणि त्यातूनच आपण ॲडजस्टमेंट करायला शिकलो. अगदी गरीब श्रीमंत कोणी का असेना, सगळ्यांना मात्र शाळेबाहेर मिळणारा एकच खाऊ असायचा. किती वेगळ्या आठवणी होत्या. आजकाल मुलांच्या शाळेच्या बाहेर असा काही खाऊ मिळतो की नाही माहिती नाही. पण आपण मुलांना घरी तो करून देऊ शकतो म्हणूनच आपण सीरीज चालू केली आहे शाळेबाहेरचा खाऊ. आणि आपला पहिला पदार्थ तुम्हाला समोर दिसतोय, कळलंच असेल. इटुकली पिटुकली पांढरी चकली, ती अशी छोटी छोटी मिळायची ना ती. ही सीरीज जर तुम्हाला कंटिन्यू अशीच बघायची आहे तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये शाळेबाहेरचा खाऊ सरिताज किचन असं लिहा आणि तुमच्या काही शाळेच्या आठवणी असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये मला लिहून कळवा. मजा येईल वाचायला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आजपासून आपण चालू केली नवीन सिरीज शाळेबाहेरचा खाऊ आणि आपला पहिला पदार्थ आहे शाळेबाहेर मिळणारी ती छोटी छोटी चकली. ती तांदळापासून केली जाते आणि आज आपण तीच चकली करणार आहोत. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. त्यासाठी आपल्याला लागेल 2 कप तांदळाचं पीठ, समप्रमाणात म्हणजे 2 कप पाणी, अर्धा चमचा हिंग, चवीपुरतं मीठ, 3 टेबलस्पून बटर आणि अर्धा चमचा कलोंजी. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. तर आपण 2 कप तांदळाचं पीठ घेतलंय. आता या कपाने 2 कप पीठ घेतलं, आपल्याला समप्रमाणात पाणी घ्यायचं आहे. तर त्याच कपाने आपण 2 कप पाणी घेऊया. इथं मी हा कप वापरते आहे. तुम्ही घरातली कोणतीही एखादी वाटी घ्या, त्या वाटीने इथं सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या. आपण गॅस चालू करूया आणि या पाण्याला एक उकळी आणूया. पाण्याला उकळी आली आहे. आता यामध्ये आपण घालूया हिंग. गॅस कमी करूया. हिंग घालू, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बटर 3 टेबलस्पून. थोडंसं मिक्स करूया आणि मग गॅस कमी करून यामध्ये घालू तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ याच्यात चांगलं मिसळून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, गॅस कमी करा किंवा सरळ बंद करा आणि मग पीठ मिसळा. पाण्याचं प्रमाण इतकंच घ्या बरं का. कुठलाही तांदूळ वापरला तरी पाण्याचं प्रमाण इतकंच पाहिजे. थोडं कमी चालेल पण जास्त नको. याला आपण मिसळलं, यावर झाकण ठेवूया, गॅस बंद करूया आणि याला एक 10 मिनिटं असंच झाकून ठेवू. म्हणजे काय, या गरम पाण्यामध्ये तांदळाचं पिठाला चांगली उकड बसते, चिकटपणा येतो आणि चकली व्यवस्थित पाडता येते. तर एक 10 मिनिट झाली आणि आपल्या पिठाला चांगली उकड बसली आहे. आता आपण काय करूया, गरम गरम असताना हिला काढायचं आहे. आता गरम गरम असताना ही परातीत काढूया. परातच वापरायची म्हणजे व्यवस्थित मळता येतं. आता गरम गरम असताना हाताला भाजतं, त्यामुळं मी काय करते, मोदक असो काही असो, गरम असतानाच त्याला मॅशरने मॅश करायचं म्हणजे हाताला चटकेही लागत नाहीत आणि गरम असतानाच मॅश केलं जातं. एक 2 मिनटं आपण मॅशरने याला मळून घेऊया. तर याला मी मॅशरने 2 मिनिटं मॅश करून घेतलं. आता हे कोमट झालं आहे, हाताला सोसवेल असं झालेलं आहे. याला एकदा आता चांगलं मळून घेऊया. जेवढं तुम्ही चांगलं मळाल तितकी चकली व्यवस्थित पाडता येणार. आपण भाकरीचं पीठ कसं मळतो तसं याला मळून घ्यायचं. हे बघा, ह्याला मी मळून घेतलं आहे. आता हे कोमट आहे, त्यावेळी यामध्ये आपल्याला घालायची कलोंजी. कलोंजी शेवटीच घाला. तुम्ही जर पाण्यामध्ये घातली तर या पाण्याचा रंग काळसर होतो आणि सगळ्या चकलीला तो लागतो. त्यामुळं कलोंजी शेवटी घालायची एकदम कोमट झाल्यावर आणि मिसळून घ्यायची. नाही घातली कलोंजी तरी चालणार आहे. आणि हे बघा, याला आपण कलोंजी घालून मिसळून घेतलं, चांगलं मऊ मळून घेतलेलं आहे. लगेच आपण याच्या चकल्या करून घेऊया. आता आपण चकलीचा साचा लावून घेऊया. हे बघा, असा स्टार आकाराची आपण नेहमी चकली करतो तोच लावायचा. तसं तर शाळेमध्ये ज्या चकल्या मिळायच्या ना त्या थोड्या बारीक असायच्या, पण आता आपल्याकडे जे आहे ते घ्यायचं. आता आपल्या नेहमीच्या चकली करताना ज्या टिप्स फॉलो करतो त्याच टिप्स फॉलो करायच्या. एकसंध गोळा घ्यायचा, खूप घट्ट नको, खूप पातळ नको. असं ना तुकडे तुकडे भरू नका, नाहीतर मग काय होतं, मध्ये हवा राहते आणि मग चकली पाडताना तुटते. पटकन आवाज येऊन बघा तुकडा पडतो, तसं होतं. व्यवस्थित बंद करायचं, दाबून घ्यायचं आणि चकली पाडूया. तर साचा भरून घेतलाय, आपण चकल्या पाडूया. तर एका बाजूला कढईत तेल तापायला ठेवायचं, दुसरीकडे आपण चकल्या पाडून घेऊया. तर मी ताटातच डायरेक्ट चकल्या पाडणार आहे, कारण या चकल्या थोड्या छोट्या छोट्याच असतात. तर अगदी 2 वेढ्याच्या चकल्या आपण पाडून घेऊ. तसं तर तुम्ही मोठ्या करू शकता, पण शाळेमध्ये आपण मिळायच्या तशा करतो, त्यामुळे मी अगदी छोट्या पाडून घेणार आहे. बस एकच वेढा घ्यायचा. ही अशी चकली आमच्याकडे
म्हणजे मी शाळेत होते तेव्हा मिळायची 25 पैशाला 1 रुपयाला 4. तुमच्याकडे कितीला मिळायच्या कमेंटमध्ये सांगा. छान होत आहेत ना? जर तुम्ही पीठ व्यवस्थित मळलं ना, अशा पटापट चकल्या घालता येतील. आणि आमच्याकडे ना एखाद्या वेळी कलोंजी असायची, एखाद्या वेळी नसायची. ते मे बी काही जण घालत असतील, काही जण नाही. प्रोडक्शन जिथून येतं त्यावर अवलंबून असायचं. कधी-कधी पूर्ण पांढरी असायची तर कधी कलोंजीवाली. आपल्याला मोठ्या चकल्या करायची सवय असते, त्यामुळे या छोट्या चकल्या करताना जरासं वेगळं वाटतं. मोठी घातली जाते माझ्याकडनं. चला, आपण एवढ्या ताटभर चकल्या करूया आणि मग एकत्रित तळायला घेऊ. आणि हे घ्या, इटुकल्या पिटुकल्या या छोट्या छोट्या चकल्या तयार झाल्यात. तर आपण ही चकली तयार करून घेतलेली आहे. लगेच तळायला घेऊ. आता ना कुठली पण चकली किंवा कुठलाही पदार्थ तळण्यासाठी तेल चांगलं गरम पाहिजे. इथं मी तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलंय, जे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता तेल मध्यम गरम पाहिजे. ते कसं ओळखायचं तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. नवीन आहे त्यांना सांगते. गोळा टाकायचा. गोळा टाकला की तो बबल्स येऊन असा 1-2 सेकंदात वर आला की समजायचं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. हे बघा, तेल व्यवस्थित गरम झालंय. गोळा जर एकदम असा संथ राहिला, हळूहळू बबल्स आले की समजायचं तेल नीट तापलं नाही. आणि पटकन वर येऊन करपला, याचा अर्थ तेल जास्त तापलं असं समजायचं. तेल अगदी बरोबर तापलंय. यामध्ये मावतील एवढ्या चकल्या सोडायच्या. गॅस सुरुवातीला जरा पहिल्या बॅचला मी मोठा ठेवते, त्यानंतर आपण गॅस कमी करूया. छोट्या चकल्या आहेत त्यामुळे तळायला सोप्या जातात. मला वाटतं एवढ्या मावतायत. एक 5 ते 6 चकल्या इथं सोडलेल्या आहेत. लगेच याला धक्का लावायचा नाही. चकलीला थोडासा आकार धरून द्यायचा. तुम्ही जर लगेच धक्का लावला तर चकली अशी एकदम सुटल्यासारखी होते आणि व्यवस्थित तळली जाणार नाही. तर साधारण एक मिनिटभराने चकली थोडी कडक जाणवायला लागली की तिला उलटून घेऊया. आता चकली कुठल्याही प्रकारची असो, कधीच मंद आचेवर तळायची नाही. गॅस थोडा मोठा ठेवायचा आणि चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. आता मी गॅस मध्यम करते आणि चकली चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते. चकली तळत असताना तेलाचं तापमान नीट नसेल तर चकली खूप जास्त तेल ओढेल किंवा कडक होईल किंवा मऊ पडेल. ठीक आहे, त्यामुळे गॅस आपल्याला कमी ते मध्यम करत करत चकली तळून घ्यायची. खूप जास्त मोठा गॅस करू नका, नाही तर ती आतून कच्ची राहणार. आणि मला आणखी एक काय आठवतं माहिती का, आमच्या तिथे आजी होत्या ना, खूप स्ट्रिक्ट होत्या त्या. आम्ही काय करायचो, शाळा सुटली की बरणीमध्ये हात घालून घ्यायचो, तर त्याच्या पटकन हातावर जोरात मारायच्या. त्यामुळे आम्ही खूप घाबरायचो त्यांना. तुमच्या पण शाळेतल्या काही आठवणी असतील ना अशा खाऊच्या, शाळेबाहेर मिळणारा खाऊ, तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मजा येते असं एकमेकांच्या गमती जमती ऐकायला. आणि पुढचा पदार्थ शाळेबाहेरच्या खाऊमध्ये पुढचा कोणता पदार्थ बघायचा हे सुद्धा मला लिहून कळवा. आणि साधारण एक 3 ते 4 मिनिट लागले. छोट्या छोट्या चकल्यात एक 5च चकल्या तळायला. हे बघा, छान कुरकुरीत झाल्यात. कशा ओळखायच्या चकल्या झाल्या ते हे बघा. बबल्स खूप कमी झाले, याचा अर्थ आपली चकली व्यवस्थित तळून झाली आहे. म्हणजे पाण्याचा अंश गेला असं समजायचं. चकली बाहेर काढूया आणि उरलेली चकली अशीच तळूया. कुठल्याही प्रकारची चकली तळत असताना, दुसरी बॅच तळताना परत गॅस थोडा वाढवायचा. तेलाचं तापमान जरा कमी आलेलं असतं म्हणून. आणि मग तेल व्यवस्थित गरम आहे असं वरून हात फिरवायचा. जरा बऱ्यापैकी तापलं की मग बाकीच्या चकल्या तळायला सोडायच्या. आता मी जरा जास्त सोडते कारण आता तेल जरा व्यवस्थित गरम झालंय. चला, अगदी पहिल्यासारख्याच टिप्स वापरून बाकीच्या सगळ्या चकल्या आपण अशाच करूया. फक्त आणखी एक गोष्ट, ह्या ज्या चकल्या करतो ना, खूप जास्त चकल्या एकावेळी करून घेऊ नका. साधारण एक 10-12 चकल्या एकावेळी करा, त्या तळून घ्या आणि मग उरलेल्या करा. तुम्ही एकावेळी सगळ्या करून घेतल्या, भरून वाळल्यासारख्या होतात आणि तळायला टाकलं की तुटतात. ही काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल. सगळ्या चकल्या आपण अशाच करूया. आणि शेवटची बॅच तळायला सोडलेली आहे. मी शेवटी त्या छोट्या छोट्या चकल्या छोट्या कढईत तळायला नको वाटायला लागलं, उशीर व्हायला लागला म्हणून मी सरळ मोठी कढई ठेवली. थोडंसंच तेल वाढवलं. उंची कमी असली तरी चालेल. आपला फ्राय पॅन असला तो घेतला तरी पण चालणार आहे. तर आता मगाशी 5च बसत होत्या, आता 10 ते 11 चकल्या एकावेळी बसतात. पण गर्दी करू नका, बसतात म्हणून टाकू नका, नाहीतर तेलाचं तापमान कमी होईल आणि चकली नीट तळली जाणार नाही. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. या चकलीमध्ये आपण बटर वापरलेलं असतं, त्यामुळे ही चकली आहे ना सेट व्हायला थोडासा वेळ घेते सुरुवातीला. आपली नेहमीची चकली असते ना की टाकल्या एक मिनिटभर होत आला की चांगली सेट होते. पण ही चकली त्यापेक्षा थोडा एक 15-20 सेकंड जास्त वेळ घेते, नाही तर घाबरून जाईल की अरे मऊच राहिली वगैरे म्हणून. तर अशा प्रकारे आज आपण इथं या इटुकल्या पिटुकल्या छोट्याशा शाळेच्या बाहेर मिळणाऱ्या पांढऱ्या चकल्या कशा करायच्या ते बघितलं.
तुम्हाला आणखी काही वेगळा खाऊ बघायचा असेल शाळेच्या बाहेर मिळणारा, तर मला कमेंटमध्ये सांगा. काही आठवणी असतील तुमच्या या संदर्भात तर ते पण मला लिहून कळवा. आणि ही चकली एकदा करून ठेवली की छान गार करायची, महिनाभर टिकते, डब्यामध्ये भरून ठेवा. आणि आपण जे प्रमाण घेतलं तेवढ्या प्रमाणामध्ये 50 ते 55 छोट्या छोट्या चकल्या तयार होतात. मोठ्या केल्या तर अर्ध्याच प्रमाणामध्ये होतील. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.